करूया वांग्याची भाजी। लागणारे साहित्य: कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, एक मिरची टाकायला फोडणी, नंतर टोमॅटो चिरून कोथिंबीर घेतलेली आहे। चला तर आपण आता गॅस ऑन करून कढई ठेवून घेऊयात। गॅस ऑन केलेली कढई ठेवून घेतलेली आहे, तर गरम करून कढई तापून देऊ। कढई तापलेली आहे, आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया। 3 चम्मच तेल टाकून घेत आहे मी। ही जी वांगी आहेत मी याचे काटे काढून घेत आहे। तेल आपलं गरम झालंय, आपण टाकून घेऊया मोहरी, त्याच्यानंतर लसूण, जिरे, कांदा टाकून घेऊया। तर ही मिरची तोडून टाकून घेऊया। आता टाकत आहे इथे हिंग थोडासा। कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा। कांदा फ्राय झाला, आता आपण टाकूयात टोमॅटो फ्राय करून घेऊया। इथे पाहू शकता अशा प्रकारे मी वांगे चिरून घेतलेले आहेत। आता याच्यात टाकत आहोत आपण चवीप्रमाणे हळद, मसाला 1 चम्मच, लाल मसाला 2 चम्मच, त्यातच टाकून घ्यायचे आपल्याला चवीनुसार मीठ। त्यानंतर मी त्याच्यात टाकत आहे 2 चम्मच खोबरं। आता हे मिक्स करून घेत आहे। हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी याच्यावर झाकण ठेवत आहे। चला तर मग आपली भाजी शिजली का पाहूयात। अशी वाफेवरती मी शिजवून घेतलेली आहे भाजी मस्त। इथे पाहू शकता वाफेवरती भाजी अशी शिजलेली आहे। आता मी त्याच्यात टाकून घेत आहे 2 चम्मच शेंगदाण्याचा कूट। 2 चम्मच मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे। इकडे मी साईडला गरम पाणी करून घेतलेलं आहे। चला तर आपण आता ते भाजीत टाकून घेऊया। तर मी पाणी हे भाजीत टाकत आहे। इथे पाहू शकता आपली भाजी झालेली आहे रेडी। आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा। कोणाकोणाला वांग्याची भाजी अशा पद्धतीने आवडते कमेंट करून सांगा। धन्यवाद।